कोल्हापूरमध्ये तरुणींचा आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याच्या प्रकरणासंदर्भातील एक बातमी आहे। शाहिदने 15 तरुणींची मैत्री करून त्यांचे व्हिडिओ बनवले होते। व्हायरल करण्याची धमकी सुद्धा त्यांना दिली होती आणि या प्रकरणामध्ये आरोपीला आता 4 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे। अमरावती आणि नाशिकमधील व्हिडिओ व्हायरल प्रकरणांचा तपास सुरू असतानाच कोल्हापुरातनं धक्कादायक प्रकार समोर आलाय। कोल्हापुरातल्या हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोली इथल्या शाहिद सनदेनं अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून अश्लील व्हिडिओ बनवून त्यांना ब्लॅकमेल केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आलाय। या घटनेमुळे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे। शाहिद सनदेनं तरुणींचे अश्लील व्हिडिओ काढून ब्लॅकमेल केल्याचा आरोप, 15 मुलींना ब्लॅकमेलिंग केल्याचा आरोप, लॉजवर घेऊन जाऊन व्हिडिओ करत होता। तरुणींचे अश्लील व्हिडिओ मित्र शाहरुख देसाईला शेअर केल्याचा आरोप। आरोपी शाहिद सनदेला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तर शाहिदचा मित्र शाहरुख देसाई मात्र फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। या प्रकरणात शिरोली गाव बंदची हाक देण्यात आली आहे। गाव बंद ठेवून कठोर कारवाई करण्याची मागणी। ग्रामपंचायतीनं संशयित आरोपी शाहिद सनदेच्या घराचं लाईट आणि पाणी बंद केलंय। सकल हिंदू समाजाच्या वतीनं मोर्चाचं आयोजन। परवानगी न घेतल्यामुळे पोलिसांनी मोर्चा काढू दिला नाही। गावकऱ्यांनी मोर्चा न काढता घटनेचा निषेध नोंदवला। यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक बाचाबाचीही झाली। जी काही कृती केलेली आहे ती मोठ्या चुकीच्या पद्धतीने सांगत असताना सुद्धा आमच्या हिंदूंच्या भावना अत्यंत मलिन करण्याचं काम आणि आमच्या शिर्लीच्या नावाला एक काळिमा फासण्याचं काम हे आज या घटनेमुळे घडलेलं आहे। गावकऱ्यांनी जे निवेदन दिलं आहे सदरच्या घटनेच्या अनुषंगाने हातकणंगले पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल आहे। आरोपी अटकेत आहेत, तपास चालू आहे। त्या संदर्भाने वरिष्ठ अधिकारी सदर गुन्ह्यावर नियंत्रण ठेवून आहे, तपास योग्य दिशेने चालू आहे। भाजप आमदार अमल महाडिकांनी आंदोलनाच्या ठिकाणी भेट देऊन गावकऱ्यांचं निवेदन स्वीकारलंय। नक्कीच शासन या ठिकाणी कमी पडणार नाही, याची सखोल चौकशी करावी, SIT लावावी आणि याच्या संदर्भामध्ये सगळी डिटेल माहिती घेऊन योग्य ते गुन्हेगार पकडून घेऊन त्यांना शिक्षा मिळावी आणि अशा वृत्ती सगळ्या या बंद व्हाव्यात, या वृत्तीला कुठेतरी मोडून काढावं या भूमिकेमध्ये आम्ही आहोत। आता तुम्ही कुठल्या घटनेचा उल्लेख करताय त्याची माहिती माझ्याकडे नाहीये, त्याची माहिती घेऊनच मी त्या संदर्भात बोलेन। तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून अश्लील व्हिडिओ सर्व हिंदू माता भगिनी यांची जनतेची माफी मागतो। माझ्या मुलांनी जे कृत्य केले आहे ते अतिशय निंदनीय आहे आणि आमचं संदेह कुटुंबीय त्याला कसलाही पाठिंबा देणार नाहीत आणि आमच्या पोलीस प्रशासनाला कळकळून विनंती आहे की तिने जे न्याय देतील ते आम्हाला मान्य आहे। गावकरी जे शिर्लीत न्याय देतील आम्हाला मान्य आहे। पोलीस प्रशासन कशाचा विचार न करता त्याला फाशी शिक्षा द्यावी ही आमची मागणी आहे आणि आमचा ह्याला कसलाही विरोध नसणार।